माझ्या माहितीप्रमाणे लोकप्रियता आता कोणत्या नेत्यामध्ये राहील नाही, फक्त आपण निवडून येण्यासाठी काय लागतं ते जो देतात त्याला महत्व आलेलं आहे, त्यामुळे सगळे पक्षात प्रवेश करतायत. माझ्या माहिती वैचारिक बांधिलकी वगैरे हे सगळे झूट आहे आणि मला वाटतं की आता तुम्हाला खोटं सांगत नाही, बोली लागली जाते निवडून येणाऱ्या माणसाची, पक्षात प्रवेश कर, तुला इतकी देतो. सर, हिंमत दाखवली. दोन कोटी रुपये 2-2 कोटी रुपये जर आपण त्या ठिकाणी एकेकाला प्रवेश देण्यासाठी देत असतात, कोण सामान्य माणूस निवडणूक उभा राहू शकतो? कोण राहू शकत नाही. आणि लढाई आहे, हे कधीतरी क्रांती होईल त्यावेळेस पर्याय नाही, तर आत्ताच्या घडीला पर्याय शून्य आहे. भूक फार आहे. तुम्ही उपऱ्यांना निष्ठावंतावर अन्याय होतो हा मुद्दा घेतलेला आहे. माझं म्हणणं आहे की आता निवडणूक देताना शायना म्हणतायत, नवनाथ म्हणतायत, त्याप्रमाणे किती राष्ट्रवादीची, शिवसेनेचे, त्यानंतर काँग्रेसचे घेतलेल्यांना तिकीट न देता, किती ज्या वेळेला पक्ष सत्तेत नव्हता तेव्हापासून कष्ट करणाऱ्या कुठल्या उमेदवारांना तुम्ही तिकीट देणार हे एकदा आकडेवारी जाहीर करा. आणि म्हणून आपण उगीच गप्पा मारतो त्याला काही अर्थ राहील नाही. विलासराव, राजकारणामध्ये सर्वच जण एकमेकांच्या पक्षामध्ये जातात. आपण बघितलं की 2.5 वर्ष भारतीय जनता पार्टी सरकार नव्हतं तेव्हा भारतीय जनता पार्टीचा एक माणूस दुसऱ्या पक्षामध्ये सोडून गेला नव्हता. भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीशी प्रामाणिक आणि अतिशय निष्ठेनं राहिले. आज ज्या पद्धतीनं विरोधी पक्षातनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, यांना पाठिंबा देण्यासाठी हे सगळे लोक येत आहेत आणि त्यांचा पाठिंबा घेण्यामध्ये गैर काय? राजकारणामध्ये तुम्हाला मतांची किंमत असते आणि मताला महत्व असतं. त्यामुळे जर का भारतीय जनता पार्टी वाढत असेल, भारतीय जनता पार्टी ताकद वाढत असेल, तर त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टी निश्चित स्वागत करते. आणि आम्हाला अतिशय आनंद आहे की आमचा पक्ष देशामध्ये नंबर 1 आहे, जगामध्ये नंबर 1 आहे आणि आम्हाला सगळ्या भारतामध्ये आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवायची. आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे जे स्वप्न आहे की आपल्याला 2047 मध्ये विकसित भारत करायचंय, महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचंय, यासाठी जे कोणी आमची मदत घेत असतील, जो कोणी आमच्या सोबत येत असतील, त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो. तुम्ही प्रश्न उपस्थित केला की निष्ठावंत आणि उपरे, मुळामध्ये एखादी लढाई जिंकायची असेल तर त्याला निष्ठावंत आणि उपरे असा डिव्हिजन करता येत नाही. त्या लढाईमध्ये योद्धा कोण आहे, संघर्ष कोण करू शकतं, ताकद कोण लावू शकतं, त्याला जास्त महत्व असतं. विलासराव, एक छोटंसं उदाहरण देतो. तुम्ही आधी वेगळ्या चॅनलमध्ये होता, ते चॅनल सोडून आपलं नेटवर्क 18 लोकमत मध्ये आल्यात. तुमच्यापेक्षा सिनियर अँकर असतील, त्यांना संधी न मिळता विलासराव तुम्हाला संधी दिली का? कारण तुम्ही चांगलं अँकरिंग करता, तुम्ही चांगला शो करता, तुम्हाला ती संधी दिली पाहिजे. तुम्हाला नाकारलं असतं नाही, तुम्ही दुसऱ्या चॅनल मधून आला आणि त्यापेक्षा जो सिनियर आहे त्यांनाच आपण संधी द्यायला, असं होत नाही. कारण तुम्ही तुमच्या कर्तृत्वानं ते सिद्ध केलेलं असतं. तसंही पक्षामध्ये एखादा कार्यकर्ता येतो, त्याच्या कर्तृत्वानं त्याचं अस्तित्व सिद्ध केतो आणि त्याच्यानंतर त्याला संधी मिळते. जसं आपण इतर चॅनल मधून आल्यानंतर कोणी असं म्हणत नाही की तुम्ही आता नवीन आलात, तुम्ही काय नोकरी करतो, तुम्ही करत होतात नोकरी आणि समाजसेवाच्यात फरक आहे. नाही, समाजसेवा, जो चांगली समाजसेवा करतो त्याला संधी मिळते. राजकारणामध्ये जो चांगली समाजसेवा करेल त्यांना संधी मिळेल, जो समाजसेवा चांगली करणार नाही तो बाजूला पडेल. त्याच्यामध्ये निष्ठावंत आणि उपरे असं अजिबात नसतं. नोकरीचा प्रश्न नाही, समाजसेवेचाच प्रश्न आहे. जसं कर्तृत्वावर, सैन्यामध्ये जो कर्तृत्व नसेल तो काल परवा आला सैन्यामध्ये आणि कर्तृत्व नसेल तर त्याला आपण पुढे करतो का? त्याच्यामध्ये कर्तृत्व असेल, ज्याच्यामध्ये लढण्याची ताकद असेल, ज्याच्यामध्ये लढण्याची धमक असेल, तो नेतृत्व करतो. राजकारण असेल, समाजकारण असेल, सैन्य असेल किंवा आपलं टीव्ही चॅनल असेल, या सगळ्यामध्ये सगळीकडे सारखं असतं. त्यामुळे निष्ठावंत आणि उपरे हा अजून तरी पक्षात, सैन्यामध्ये पक्षांतर कोणी करत नाहीये. सैन्याचा उल्लेख यासाठी केला की नव्याने सैनिक भरती झाल्यानंतर असं म्हटलं जात नाही की जुना सैनिक आहे त्याच्याकडेच नेतृत्व द्या, नव्याकडे देऊ नका, असं सैनिकामध्ये होत नाही आणि आपल्याकडे होत नाही. त्यामुळे कोणी नवीन येत असेल, त्याच्या कर्तृत्वाचा पक्षाला फायदा होत असेल तर निश्चितपणे त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि आम्ही सगळेजण त्याचं स्वागत करतोय. त्यामुळे कुठेही उपरे आणि निष्ठावंत असा वाद भारतीय जनता पार्टीमध्ये नाही. काही कार्यकर्त्यांचा गैरसमज होत असेल तर ते गैरसमज दूर करण्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ते नक्कीच समर्थ आहेत आणि कुठेही कार्यकर्त्यांचा गैरसमज राहणार नाही. आम्ही एक संघ म्हणून ही महापालिका निवडणूक लढतोय आणि महापालिकेमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकणं, त्या शहराचा विकास करणं, त्या शहरांना पुढे घेऊन जाणं हे आमचं धोरण आहे. त्यासाठी जो कोणी पाठिंबा देईल त्या सगळ्यांना आम्ही सोबत घेतोय. ठीक आहे, चला, तुमच्या कार्यकर्त्यांपर्यंत तुमची भावना पोहोचली. अतुलजी, मला सांगा, एवढे खंबीर कार्यकर्ते, लढवय्ये कार्यकर्ते तुम्ही निर्माण केले, त्यांना 2-2 पिढ्या तुम्ही ताकद दिली, बरोबर आहे ना? आज जे तुमचे सगळे हे सैनिक तिकडे जात आहेत, लढायला तिकडे जात आहेत, म्हणजे पोचले तुम्ही, सांभाळले तुम्ही, सत्तेच्या वळचणीला जात आहेत का? मग मला सांगा, तुम्ही ह्या लोकांना मोठं करण्यात चुकलात, निष्ठावंतांना तुम्ही द्यायला पाहिजे होतं, काय चुकलं तुमचं नेमकं? आता नवनाथजींनी जे काही विश्लेषण
विश्लेषण केलं त्यांच्या पक्षाचं, हा. हे सिद्ध झालं की त्यांनी त्यांची संघटना, जगातला सगळ्यात मोठा पक्ष हा नेते निर्माण करू शकला नाही, अशी त्यांची स्वतःची कबुली आहे. हम्म. आणि त्याच्यामुळे काय आहे की दुसऱ्या पक्षातनं ज्यांच्यावर आरोप केले की आमच्याकडे बैलगाडी भरून पुरावे आहे, आता नवनाथरावनं तयार करतायत ना ते, ऐका ना, नाही कसं म्हणतात? ऐका ना तुम्ही आता, हा. मी स्वतः मान्यता दिली आहे, मी फक्त ते तुम्हाला माझ्या पद्धतीने सांगतोय. त्यांनी हा. त्यांच्या पद्धतीने सांगितलं की त्यांच्याकडे नाही आहे नेते, म्हणून ते दुसरे सैनिक चांगले आले बा दुसऱ्याकडले, त्यांना नेतृत्व देत आहेत. बिचारे जे जुने भाजपचे कार्यकर्ते आहेत ते आपले सतरंजा उतरून राहिले, खुर्च्या लावून राहिले, ते कारण त्यांच्यामध्ये ॲबिलिटी नाही आहे नेतृत्वाची, असं नवनाथ बनांचं म्हणणं आहे, माझं नाही. हा. आणि यांनी ज्यांच्यावर आरोप केले की आमच्याकडे बैलगाडी भरून पुरावे आहे, चक्की पिसिंग, आणि काय तोपर्यंत लग्न करणार नाही, एक वेळचा अविवाद राहील, पण राष्ट्रवादीशी आमची कधी युती होणार नाही, अशा अनेक गोष्टी केल्या. पण मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आमच्या आता तुम्ही किती ग्रामीण भागातून आपण सगळे झालेलो आहोत. ग्रामीण भागामध्ये काय असतं, ते करणी टोटके करणारे लोक असतात, काही महिला असतात, काही पुरुषही असतात. ते काय करतात, पहिले ज्यांच्याशी राग असतो, वैर असतं, त्यांच्यावर ते पहिले टोटके आणि हे करतात, आणि नंतर मग ते संपले सगळे की मग आपल्या स्वतःच्या घरातल्या लोकांवर टोटके करायला सुरू करतात, त्यांच्यावर करणी करायला सुरू करतात. ते निंबू वगैरे लावणे किंवा ते काळे माणसं बनवणे, त्याला टाचणीने टोचणे, तो आसुरी आनंद जो आहे तो घेतात. आज मला त्याच पद्धतीचं देवयानी फरांदे ज्या आहेत त्या समोरून बोलल्या. असं कित्येक लोकांचं असेल, कित्येक लोकांचं. पहिले राजकीय पक्षांतर होत होते, आता ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, निवडणूक आयोग हे कशा हे झालेले आहे, त्यांच्या आघाडीत युतीमधले त्यांचे पार्टनर झालेले आहे, आणि त्याच्यामुळे अनेक लोक जे आहे त्या लोकांना घेतल्या जात आहेत. आता कसं झालं महाराष्ट्राच्या राजकारणात की मुलं पळवणारी टोळी, शिंदे साहेब तुम्ही आपली मुलं सांभाळा, देखना शायनाजी आपके नेता के बच्चे लेके भाग जाएंगे नहीं तो. हे जे आहे हे सगळं ह्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा उत्तरेमध्ये विचार होत होता. तुम्हाला आठवत असेल की नितीन गडकरी साहेबांच्या पोरांचं लग्न होतं आणि त्याचं रिसेप्शन दिल्लीला होतं, आणि पवार साहेबांच्या पाया नितीन गडकरी पडले, तर उत्तरेतल्या लोकांना आश्चर्य झालं की हे असं कसं काय वा. महाराष्ट्राच्या राजकीय म्हणजे एक संस्कृतीचं जे होतं ते कौतुक होतं देशामध्ये. आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही सुरू आहे ते सगळा देश बघतोय की काय आमच्यासारखे आमच्याही पुढे गेले, हे आमच्याही पुढे गेले. आणि आजची परिस्थिती अशी आहे की नवनाथ बनांचं जर ऐकलं आणि त्यांच्या पूर्ण पक्षामध्ये जर ही विचारधारा असेल तर ही गोष्ट नक्की आहे की जे सांगतात की आमच्याकडे निष्ठावान कार्यकर्ते आहे, आमच्याकडून जाऊ शकत नाही, सत्ता जाऊ द्या, ताश के पत्तों के तरह बीजेपी बिखरी हुई दिखाई देंगे. नाही, ते म्हणतील ते जे मूळ आहेत ना तेच राहतील, ते तर राहतील. ते भाजपचे ते मूळ सतरांच्या उचलत होते काँग्रेसचे ज्यांना सत्तेत. हा प्लीज मला एक सांगा ना, ते तुमच्यावर तर आरोप होते की तुमचं सगळी दारोमदार तर म्हणजे आता नवीन पक्ष आहे तुमचा तसा सगळे इन्कमिंग. मला एक सांगा, एकच फक्त 10 सेकंद, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आता म्हणजे एक बोर्ड लावायचा आहे बीजेपीच्या कार्यालयाच्या बाहेर, दरवाजा उघडा ठेवायचा, बलात्कारी, हत्यारे, मोठे मोठे गुन्हेगार यांना, जेवढे मोठे हे गुन्हेगार तेवढं मोठं पद त्यांना मिळेल. आज कालच ठाण्यामध्ये एका मोठ्या गुंडाचा प्रवेश झालेला आहे, पुण्यामध्ये गुंडांचा प्रवेश झालेला आहे. एक बोर्ड लावून घ्यायचा आणि त्यांना सांगायचं की तुम्ही या, तुम्ही गृहराज्यमंत्री. शैनाजींना मला विचारा. हा नवनाथराव, अगदी थोडक्यात. शशिकांत शिंदे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. शशिकांतजी स्वागत आहे. काँग्रेसची अवस्था काय झाली आहे की यांना पक्ष सांभाळता येत नाही. बीजेपी संपली, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शिंदे. त्यांचं म्हणणं तुम्हाला तुमची पोरं सांभाळता येत नाही. हत्या करणारे अशा सगळ्यांची लोक होती असं अतुलजींना म्हणायचंय का? आता काल वृत्तपत्राची बातमी हे सगळे म्हणजे गोंड जिल्हा ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये ठीक आहे. नवनाथराव मला पुढच्या शैनाजी मला एक सांगा, एक मिनिट प्लीज थांबा. शैनाजी मला सांगा, तुमच्या पक्षावर पण सातत्याने टीका केली जाते की बाहेरून घेतल्याशिवाय तर तुम्हाला काही पर्याय नाहीये, कारण तुमचा पक्ष ज्या पद्धतीनं वाटचाल करतोय तर तुम्हाला मग ठाकरेंकडून घ्यावे लागतील किंवा इकडून तिकडून तुम्हाला घेऊनच पक्ष चालवावा लागतोय. नवीन प्रक्रिया, नेतृत्व घडवणं, तयार करणं, ही प्रक्रिया बंद पडली आहे का? आता उसनवारीवरच सगळं सुरू आहे राजकारणात एकूण. विलासजी खरं म्हणले तर एक लॉंग टर्म कमिटमेंट असतो आणि एक शॉर्ट टर्म ऑपॉर्च्युनिझम. आता तुम्ही बघितलं तर तुम्ही सांगितलं की खूपच उदाहरण दिलं की काय झालं नाशिकमध्ये, काय झालं कुठे पण. एक आहे नेतृत्व. आता आमचे नेता जे आहे एकनाथजी शिंदे, त्यांचे खूपच आकर्षण आहे आणि इतकी लोकांना स्वतः यायचं आमच्या पक्षात. आता तुम्ही निकाल बघा तर 2024 चे जे विधानसभा इलेक्शन्स मध्ये 80 सीट लढून आम्ही 60 जिंकून आले. हे आमच्याकडे पहिले पण नव्हते, पण ते कार्यकर्त्यांमध्ये ते जोश, ते डिझायर की आम्ही छान काम करू आमच्या नेत्यासोबत, डेव्हलपमेंटच्या अजेंडा. आणि तसंच आहे हे आकर्षण. एक बघितलं तर नरेंद्र मोदी असो किंवा देवेंद्र फडणवीस. आता वस्तुस्थिती हे आहे की विपक्ष जे आहे त्यांच्याकडे नेतृत्व नाही, त्यांच्याकडे विजन नाही
आणि त्यासाठी त्यांच्याकडे कार्यकर्ता नाही. हा. ते कार्यकर्त्यांना काय तुम्ही संधी देणार, काय तुम्ही ऑपॉर्च्युनिटी देणार आणि काय तुम्ही त्यांना सांगणार की या आमच्याकडे आणि आमची नैया तो डूब चुकी है, यही बोलेंगे ना शैनाजी, लोंढे खूप जी? टू द पॉइंट बोललात. मी इंटरप्ट करतो ऐका- प्लीज. सॉरी ऐका. खूप महत्वाच्या मुद्द्याला तुम्ही हात घातला म्हणून इंटरप्ट करतो आणि एक प्रश्न विचारतो पटकन. हो. तुम्ही म्हणालात की नेतृत्व आहे त्यांच्याकडे म्हणून ते तिकडे जात आहेत. क्षणभर आपण ओके म्हणूया, तुमच्याकडे नेतृत्व आहे, मग तुमच्या कार्यकर्त्यांना फडणवीसांचं आणि भाजपचं एवढं आकर्षण का? तुमचे कार्यकर्ते तिकडे का जात आहेत? त्यासाठी मी तुम्हाला सुरुवाती सांगितलं, एक आहे लॉंग टर्म कमिटमेंट, जिथे तुमच्या विचारधाराशी तुम्ही कॉम्प्रोमाइज नाही करणार. महायुती हे विचारधाराच घेऊन पुढे गेले आणि खूपच कार्यकर्ता आहेत की नो मॅटर व्हॉट, परंतु खूप आहे जे शॉर्ट टर्म ऑपॉर्च्युनिटीज पण बघतात. ऑपॉर्च्युनिझम शॉर्ट टर्म पण असतो आणि स्थानिक स्वराज मध्ये जिथे कार्यकर्त्यांना संधी नाही दिलं, त्यांना असं वाटतो की कधी कधी की हे पक्ष मध्ये जाऊ की ते पक्ष, बरोबर. परंतु तिथे नेतृत्वच नाही तर तुम्ही काय करणार? मला हेच सांगायचंय, हे इम्पॅक्ट जे असतो हा. ना ते पार्टीच्या डेव्हलपमेंट आणि ग्रोथ वरती, कारण विनेबिलिटी तर आहेच, हा. परंतु ते विनेबिलिटी साठी तुम्हाला पाहिजे स्थिरता, नेतृत्व, बरोबर. एक अजेंडा, एक विजन प्लॅन, एक डेव्हलपमेंट प्लॅन, आणि तसंच तुम्ही पुढे जाणार. ठीक आहे, तर खूप तेच महत्वाचा मला मुद्दा म्हणायचं मांडला आहे. शैनाजी. तुमच्या हो. मुद्द्यातून मला एक प्रश्न निर्माण झाला. कार्यकर्त्यांच्या पर्यंत एक वेळ आपण समजू की कार्यकर्ते संधीच्या शोधामध्ये जातात. शशिकांतजी, तुमचा पक्ष सुद्धा संधीच्या शोधात आता अजित पवारांचा हात धरू पाहतोय का? आणि जो तुम्हाला विचारधारेची आठवण करून देतोय तो बाहेर चाललाय. महाराष्ट्रात मेसेज काय चालला? नाही, एक अमोल मेटकरेंचा होऊन द्या. सगळ्यांचे मुद्दा ऐकल्यानंतर प्रांताध्यक्ष म्हणून मी जे काही तुम्ही बरं, सकाळपासून ठीक दाखवताय आहे, ठीक आहे. मी नंतर त्याच्या सर अगदी अगदी मी मान्य आहे. अमोलजी, तुम्हाला सध्या जी चर्चा चालू आहे दोन राष्ट्रवादीचे एकत्र येण्याची, घरवापसीची फिलिंग आहे की काय? फिलिंग काय तुमचं म्हणजे सध्या? कारण वैचारिक मांडणी तुम्ही करता म्हणून मला तुमची प्रतिक्रिया पाहिजे. मला वाटलंच तुम्ही वैचारिक बांधणीचा शब्द आणणार, त्याची मानसिकता मी परिपक्व केली कारण होती. वैचारिक मांडणी करणारे तुमच्यासारखे मोजके लोक उरलेत आता. उरलेत हे मान्य करताय आपण, याबद्दल मी मनापासून आभार मानतो. पहिली गोष्ट, माझ्यावर अत्याचार आजही झालाय. मला पहिलं वाटत होतं की नवनाथ बन बोलल्यानंतर राष्ट्रवादीला तुम्ही बोलायला संधी द्याल, पण ठीक आहे, शशिकांत शिंदे साहेबांनी मला संधी दिली, त्याबद्दल शिंदे साहेबांचा आभार मानतो. आणि मला जो अंडरस्टँडिंग किती आहे? विचारला तर आता तुम्ही बोलू नका बरं, मी बोलेपर्यंत. बरोबर. नवनाथ बन यांनी जो तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही सुद्धा म्हणजे उपरे आणि निष्ठावंत यातला त्यांनी फरक स्पष्ट केला. आणि ज्यावेळेस त्यांनी तुम्हाला एखादे तुमच्यासारखे अँकर किंवा वृत्तनिवेदक किंवा तुम्ही सगळं तो कार्यक्रम डेव्हलप करता, तुम्हाला तुमच्या चॅनलने दिलेली संधी, पूर्वी तुमचं असलेलं चॅनल, यामधला जो फरक दिसतो, तर उत्तरच तुम्हीच दिलं नाही. तुम्ही तो विषय घुमवला. राहिला प्रश्न आता लोंढे साहेबांवर येतो. लोंढे साहेब इतकं मला एकच प्रश्न काँग्रेस बद्दल विचारायचा आहे की 12 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन संपलं आता नागपूरला. त्या दिवशी मी स्वतः सभापती शिंदे साहेबांच्या दालनामध्ये जेवण करत बसलो होतो. तिथे डॉक्टर प्रज्ञाताई सातव होत्या बसलेल्या समोर. आता प्रज्ञाताई जर हा चॅनलचा शो पाहत असतील तर त्यांना माहित आहे की अमोल जो बोलतोय ते कितपत खरं आहे ते. मी प्रज्ञाताईला म्हटलं की प्रज्ञाताई किती वर्ष राहिली आता? तर त्यांची 5 वर्ष विधानची. आणि मी म्हटलं काय पुढे काही निर्णय घेताय का? कारण आता पुढे विधानसभा, लोकसभा किंवा तिथलं स्थानिक हिंगोली जिल्ह्याचं राजकारण नाही म्हणत, आमच्या रक्तात काँग्रेस आहे. हे 12 डिसेंबरला प्रज्ञाताईंनी म्हटलं आणि 14-15 डिसेंबरला थेट प्रज्ञाताईंनी रवींद्र चव्हाण आणि नवनाथ बन होते त्या दिवशी प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये केला. हर्षवर्धन सपकाळ असतील, ते अतुल लोंढे साहेब असतील, यांच्यापर्यंत माझा एक प्रश्न आहे की तुम्हाला तुमचे कार्यकर्ते सांभाळता का येत नाहीत? ज्या ताईंची 5 वर्षाची त्या ताई अचानकपणे भारतीय जनता पार्टीमध्ये का गेल्या? पहिल्यांदा तुम्ही तुमच्या घराचं चिंतन करा, आत्मचिंतन नंबर 1. दुसरं, तुम्ही मग निष्ठावंतांच्या यादीमध्ये तुम्ही पुण्याच्या संदर्भात प्रशांत जगतापांचं दाखवताय. हेच प्रशांत जगताप काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस महापौर होते त्यावेळेस म्हणाले होते माझी छाती फाडली तरी तुम्हाला अजितदादा दिसतील. नंतर ते पवार साहेबांसोबत गेले. मग मध्यंतरी सुनेत्रा वहिनींवर एक भाष्य एका पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यांनी जो आसुरी हसण्याचा आनंद घेतला, तेव्हापासून त्या व्यक्तीचं एकंदरीत कारकीर्द राजकीय आमच्या ते डोळ्यासमोर होती. आणि त्या व्यक्तीने आता निष्ठावंतांचं प्रमाणपत्र देऊन आज काँग्रेसची वाट धरलेली आहे. त्याच्यामुळे मूळ प्रश्न असा आहे की इथं उपरे आणि निष्ठावंत हा प्रश्न येत नाही. राहिला प्रश्न पुण्याचं राजकीय समीकरण वेगळं आहे. आता शशिकांत शिंदे साहेब आम्हाला पण सिनियर आहेत. आता जर 2 राष्ट्रवादी एकत्र पुण्याच्या निमित्ताने येत असतील तर प्रशांत जगतापांच्या पोटात दुखण्याची काही गरज नव्हती. स्वतः सुप्रिया त्यांनी त्यांना त्यांचं उत्तर दिलेलं आहे. स्वतः पवार साहेबांनी आणि अजितदादांनी सुप्रिया त्यांनी निर्णय घेतला असेल तर त्यांना काही तसं हे करण्याची गरज नाही. त्याच्यामुळे आता काँग्रेसने आपली दुकान सांभाळावी. कारण प्रज्ञाताई सातवांसारखं खानदानी राजू सातवांचं एवढं मोठं प्राबल्य असलेल्या घरातली व्यक्ती जर थेट भाजपमध्ये गेली असेल तर याबद्दल आपण चिंतन करावं. आमच्या पुण्या काढून तुम्ही कशाला त्या मीडियाचा टाइमपास करताय? त्याच्यामुळे आणि एक प्रश्न तुम्ही विलासजी माझं शेवट विचारा. एक प्रश्न तुम्हालाच बोलायला संधी विचारा. तुम्ही जो आता म्हणालात की काँग्रेसला त्यांचे नेते सांभाळता येत नाहीत, खरं सांगा, हा
प्रश्न काँग्रेसलाच होता, तुम्ही पवार साहेबांसोबत हे म्हणताय, टोला त्यांना सुद्धा आहे. कसा तुम्ही फुटून गेला प्रश्न होता तो नाही भाजपच्या सोबत, माझा टोला काँग्रेसलाच आहे. तुम्ही फुटून गेला माझा होता टोला भाजपच्या सोबत. काँग्रेसलाच आहे. अहो आता त्याच्यावर शशिकांत शिंदे साहेब बोलणार आहेत. ते जे तुम्ही म्हणताय ना, जे आपण तुम्ही फुटून गेला, त्याच्यावर ते कशाला बोलतील? शशिकांत शिंदे तुम्ही विचारधारा सोडून मी गेलात कुठं ना फुटून गेलो? भाजपच्या सोबत. विचारधारा सोडून असं आहे, आमची विचारधारा आमच्या सोबतच आहे. आम्ही काय कुठून गेलेलो नाहीये. प्रश्न तुम्ही मुद्द्याला बदल देऊ नका. मी काँग्रेसला सांगतोय, काँग्रेसचं घर सांभाळावं, मग महायुतीच्या घरात डोकवावं. प्रज्ञासिंग सातवांसारखी व्यक्ती अमोलजी, भाजपमध्ये खरं नाही, उगाच वेगळी कशाला हसाय होतो? मी नाही, काय खरं. बोला ना, जरा जनतेसमोर बोला. वरचं काहीतरी वेगळी हसायचं कृत्रिम हास्य दाखवू नका. ठीक आहे, मी त्यांना बोलायचं नाही. पण एक गोष्ट आहे, तुमच्या एवढी वैचारिक लवचिकता कुणाकडे नाहीये, ते हे मान्य करावं लागेल. ठीक आहे, तुम्ही बघा ना, एका वेळेस पुरोगामी असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांच्या सोबत सुद्धा असता, काँग्रेसलाही साथ घालता आणि भाजप सोबत सुद्धा असता. हा सेतू जो बांधलाय ना तुम्ही, म्हणजे कमाल आहे. शशिकांत शिंदे साहेब. विलासजी, प्रथमतः मी या ठिकाणी या बैठकीच्या संदर्भात मुद्दाम हजर अध्यक्ष असताना एवढ्यासाठीच राहिलो हा. की जे चित्र राष्ट्रवादी शरद पवार Thank you, sir. पक्षाच्या संदर्भातून पुण्यामध्ये जे दाखवलं गेलेलं आहे प्रशांत जगतापाच्या मात्र क्लेरिफिकेशन जनतेकडे होणं गरजेचं होतं. प्लीज. की पवार साहेबांचा वगैरे सगळा तो वगैरे दाखवलेला आहे. प्रशांत जगताप आमचे चांगले पदाधिकारी होते. संघर्षाच्या काळात त्यांनी आंदोलनं केलेली आहेत. पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जेवढी आंदोलन त्यांनी केली सरकारच्या विरोधात, त्याबद्दल निश्चितपणाने त्यांचं कौतुक मी करेल. पण ज्यावेळेला संघर्ष आपण करतो आणि ज्यावेळेला सत्तेच्या पासून काही लोकांना दूर करण्याच्या प्रयत्नासाठी लढा उभा करायचा असतो, त्यावेळेला जर सेनापती सोडून गेला तो शेवटच्या क्षणाला, तर ती अडचण निर्माण होते. त्यांनी दाखवलेला विषय जो आहे, त्यांनी असंच सांगितलं की आम्ही जातीवादी पक्षाची आघाडी करू शकत नाही, त्यामुळे आम्ही ते मान्य होत नाही, म्हणून मी हा विचारधाराच्या बाजूला जातो. मला वाटतं की ही निवडणूक कार्यकर्त्याची असते आणि कार्यकर्त्याच्या निवडणुकीच्या संदर्भात ज्यावेळेला आपण निवडणुकीला समोर जातो, त्यावेळेला ते कार्यकर्ते या सध्याच्या स्थितीच्या साठामारीमध्ये ज्या पद्धतीने निवडणुका होतात ते हॉरेबल आहे की त्यातून ते कार्यकर्ते टिकले पाहिजे, निवडून आले पाहिजे, यासाठी कुठेतरी समीकरणं जुळवावी लागतात. अजित पवारांनी चुकीचं काय केलं सर? मी तुम्हाला बोलतो, माझं पूर्ण झालं बोलूया. माझं म्हणणं असं आहे की या सर्व गोष्टीच्या माध्यमातून ज्यावेळेला मी स्थानिक पातळीच्या लोकलच्या निवडणुकीच्या संदर्भात बोलतो की ज्यावेळेला कार्यकर्त्यांना आमच्या जगतापांनी ज्यावेळेला पक्ष सोडला, त्यावेळेला 6 तास मी आणि सुप्रिया त्यांनी त्यांच्याशी बैठक केली होती. वस्तुस्थिती एवढीच सांगितली होती की आपण जी लढाई करतोय ही लढाई कुठल्या पक्षाची आहे, तर तिथे स्थानिक पातळीवर आता कोणाशी ना कोणाशी तरी आघाडी होते. आता ही आघाडी कशी होते? भाजप प्रवेश घेत आहे, शिंदे सेना प्रवेश घेत आहे, मग सायना एनसी वगैरे नवनाथ बन म्हणाले की आमच्याकडे लोकप्रियतेने येतात. मला वाटतं की आता काही दिवसांनी कोणीच निवडणुकीला उभं राहणार नाही. त्या ठिकाणी मागे माजी मंत्री, केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हाने एक उद्गार काढलेले आहेत लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीनंतर की आता विरोधकांनी निवडणुका लढू नये, कारण आता लोकशाहीच्या निवडणुका संपलेल्या आहेत. मी त्याच्यावर काय फार भाष्य करणार नाही, पण आता एवढं हॉरिबल आहे, आपण प्युअर निवडणुकीच्या माध्यम, मला 5 मिनिटं द्या, निवडणुकीच्या माध्यम बघतो बूथ कॅप्चरिंग, मारामाऱ्या, पैसे वाटप. आम्ही नाही, मित्र पक्ष पैसे वाटप पकडताय, म्हणजे बॅगा भरून जातात. ते सांगतात की हेलिकॉप्टर बागा आणले पण कपडे आहेत. असो, त्याच्यावर मी भाष्य करणार नाही. पण मला एक वाटतं की सध्याच्या या सर्व समीकरणामध्ये आम्ही जी काही ठिकाणी निवडणुकीला जी समीकरणं केली, आताच ही बातमी एवढी प्रसिद्ध झाली, पण नगर परिषद नगरपालिकेला सुद्धा निवडणुकीमध्ये काही ठिकाणी अजितदादा गटाबरोबर गेलेत, काही ठिकाणी शिंदे सेना बरोबर गेलेला आहे. सगळीकडे तशी निवडणुका झाल्या ना भाजप सुरू. विषय एवढाच होता की याला फार इश्यू केला गेलेला आहे. माझं म्हणणं की पक्षाच्या संदर्भातून तुम्ही मगाशी म्हणाला अजितदादा मग गेले ते काही चुकीचे गेले होते का? एक विषय असा असतो की संदर्भ तुम्ही जो सांगितला त्या विषय मगाशी तो उल्लेख केला गेला सातवताईंचा. राजकारणामध्ये विरोधी पक्ष टिकावा नाही अशा प्रकारची भूमिका त्या प्रज्ञा सातवताईंना 5 वर्ष असताना सुद्धा पक्षात का घेतलं भाजपने, तर त्यांना विरोधी पक्ष नेताच द्यायचा नाही. तुम्ही माझा आज अंडरलाईन ठेवून घ्या, विधानसभेमध्ये सुद्धा विरोधी पक्ष ठेवायचा नाही आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा विरोधी पक्ष ठेवायचा नाही. सर, ही जर लोकशाहीची समीकरण असतील. तुमचा सन्मान ठेवून थोडंसं थांबवतो. एक मला मुद्दा महत्वाचा, विरोधी पक्षाबद्दल बोलताय म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय. विरोधी पक्षातल्या सगळ्या पक्षांनी अजितदादांच्या सोबत जायचं, बरोबर? अजितदादांनी सत्तेत राहायचं, म्हणजे सगळ्यांनी सत्तेत जायचं. तुम्ही काँग्रेसला सोबत घ्यायचं. मग महाराष्ट्रातली जनता जर प्रश्न विचारत असेल, विरोधात कोणी बसायचं? मला परत तुम्हाला उत्तर देऊ? हो सर. विरोधक शिल्लक ठेवलेला आहे सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये. लोकशाही आहे. सरळ सांगा ना. 2 मिनिटं चला ऐका ना. नाही, सत्तेमध्ये कोण गेलंय? सत्तेमध्ये गेलेलं नाही. तुम्ही जर मार्क केला असेल तर या ठिकाणी जी आघाडी करण्याचा प्रयत्न झाला, मग तिथं मनसे, शिवसेना, उभाटा आणि त्यानंतर राष्ट्रवादी, शरद पवार, काँग्रेस वगैरे तिकडे अलायन्स वगैरे आम्ही करतोय ना. सत्तेमध्ये जाताना कोणाला तरी थांबवलं पाहिजे ना. स्थानिक पातळीवरच्या पुणे महानगरपालिका, पिंपरी महानगरपालिका
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला हा. ज्या पद्धतीने सत्तेची समीकरणं बदलायची जी आहे, या बदलत्या परिस्थितीमध्ये एक तर कोणतरी शत्रू ठेवला पाहिजे. तिघ एवढे मोठे मित्र झालेले आहे, त्याच्याबद्दल आम्ही त्या सत्तेच्या समीकरणात बोलत नाही. आम्ही विरोधाला विरोध हा करताना शेवटी सत्तेच्या जवळ तुम्ही जा किंवा विरोधक म्हणून जा, हा. तुम्ही 10 माणसं जरी येतो. निवडून जर आला नाही, ठीक आहे ठीक आहे 10 माणसं जरी तुम्ही निवडून आला नाही, तर तुम्ही कार्यकर्त्यांना, आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये तुम्ही कार्यकर्ता टिकवायचं म्हटलं अवघड आहे, बरं अवघड आहे. अवघड आहे. मग मग मला काँग्रेसला विचारू द्या. त्याने तुम्हालाही साथ घातली, तुम्हालाही साथ येतो शैनाजी येतो. काँग्रेसचं उत्तर घेऊ द्या मला. तुम्हालाही साथ घातलं, तुम्ही सोबत जाणार आहेत का? सत्तेत राहणं खूप गरजेचं आहे. नाही, आता मला फक्त अमोलजींना म्हणायचं आहे की त्यांनी प्रज्ञाताईंचा विषय काढला, त्याच्या संदर्भात एक्सप्लेनेशन सन्मान्य शशिकांत शिंदेजींनी दिलेलं आहे. मी फक्त माझ्या मित्राला श्रद्धांजली देतो, राजीव सातवला. हा. मी त्याच्यावर काहीच बोलणार नाही प्रज्ञाताईंवर. माझा मित्र होता तो आणि निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ता होता. ठीक आहे. पुण्याबद्दल पुण्याबद्दल श्रद्धांजली त्याला. पुण्याबद्दल पण श्रद्धांजली. पण नाही, पुण्याच्या संदर्भामध्ये ऐकून घ्या. आता शिंदे साहेबांनी जे काही सांगितलं, आज महाराष्ट्राची जनता बघत असेल, सगळे जबाबदार लोक बसलेले आहेत राजकारणातले, आणि आज महाराष्ट्रातली जनता बघत असेल की ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज झाले, ज्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर झाले, ज्या महाराष्ट्रामध्ये सामाजिक आंदोलनाची मोठ्या चळवळी झाल्या, महिलांना अधिकार देण्याचे, दलितांना अधिकार देण्याचा, शूद्रांना अधिकार देण्याचा, शेतकऱ्यांच्या चळवळी महाराष्ट्रामध्ये मोठ्या मोठ्या झाल्या, त्या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा दमन कशा पद्धतीने झालं याचं विश्लेषण अतिशय चांगल्या पद्धतीनं सन्मान्य शशिकांत शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आज महाराष्ट्राची जनता पाहते. तुम्ही आम्हाला प्रश्न नका विचारू, काँग्रेस कधी पण ताकदीने विरोधी पक्ष म्हणून उभा राहिला. एक जरी माणूस राहिला, ऐकून घ्या, चांगलं योग्य आहे की नाही ते सांगा. आपण बाकी सगळ्या गोष्टी बोलू. तुम्हाला पॉईंट चर्चा करू आपण. तुम्हाला 2 दिवसामध्ये भूमिका स्पष्ट होईल, कारण की चर्चा सुरू. ऐकून घ्या, तुम्ही जाणार आहेत की ऐकून नाही? घ्या, पार्लमेंटरी बोर्डामध्ये तुम्ही अजित पवारांच्या सोबत जाणार आहेत की नाही मी पुण्यामध्ये सर? याचं उत्तर आपल्याला 2 दिवसामध्ये भेटून जाईल. मला माहिती आहे काय आहे. बरं. ऐकून घ्या, कोणाच म्हणजे नाही, नाही, please, मला वेळ कमी आहे. 10 सेकंड, नाही 10 सेकंड. हा. आम्ही काय येतो, करणार आहे आणि येतो, काय निर्णय येतो. घेतलेला आहे तो सांगण्याचा अधिकार प्रदेशाध्यक्षांचा, ज्येष्ठ नेत्यांचा आहे, सीएमपी आहेत, ते देतील. म्हणून मी इथे बोलत, तेवढंच मी थांबलो. काय आमचं आहे ना ते सांगू आम्ही. आणि विरोधी पक्ष म्हणून आणि या देशाची, महाराष्ट्राची लोकशाही आणि संविधान म्हणून काँग्रेसचा शेवटला कार्यकर्ता सुद्धा उभा राहील, हे सुद्धा इथं आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या जनतेला सांग. आणि जे लोकशाही संपवत आहे ते कसे संपवत आहे हे सगळे जे आहेत त्याचं सगळं विश्लेषण जे आहे चांगल्या पद्धतीने सन्मान्य शिंदे साहेबांनी केलेलं आहे. ठीक आहे. चैनाजी तुमची एक कमेंट प्लीज मला नवनाथजींना विचारायचं. एकच कमेंट. 2च नेता आहे हे प्रदेशमध्ये जिथे लोकांना पाहिजे की त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करायचं, नक्कीच जायचं. त्यासाठी तुम्ही बघतात की इतकी इनकमिंग, आउट गोईंग नाही. आणि ते आहे आमचे नेता एकनाथजी शिंदे, एक मास लीडर, आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आता पण तुम्ही बघितलं तर अँटी डिफेक्शन लॉ जे आहे ते कार्यकर्ता साठी नाही, ते लेजिस्लेशन साठी आहे. आताच तुम्ही रिसेंट डेटा पण बघितलं तर तुम्हाला माहिती पडणार की 70% ऑफ कार्यकर्ता कंटिन्यू टू स्टे लॉयल. हे 30% जे आहे जे इनकमिंग आउट गोईंग, आणि ते इनकमिंगच आहे. तर विपक्षसाठी मला श्रद्धांजली द्यायचं तर विपक्षला, पण तुम्हाला विरोधी पक्ष ठेवायचाच नाहीये का? नाही, ताई, तुम्हाला विरोधी पक्ष ठेवायचाच नाहीये का? चिंता व्यक्त केली ना. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नकोच आहे का तुम्हाला? शक्य कुठे आहे तुम्ही मला सांगा. अँटी डिफेक्शन लॉ मेला. बघा, अँटी डिफेक्शन लॉ मेला. परंपरा जी तुम्ही स्थानिक स्वराज मध्ये पण ठीक आहे. बघितलं, आणि नवनाथ, परत आम्हाला बोलवा 16 तारीखला. ठीक आहे 16 तारखेला बघू. नवनाथजी तुम्ही तत्वानं राजकारण करणारे लोक आहात. अशा परिस्थितीमध्ये हे जे वैचारिक वैचारिक तुम्ही मांडणी करता सातत्यानं, ठीक आहे, अजित पवारांसोबत तुम्ही गेलात, आता शरद पवारांना पण तुम्ही सोबत घेणार. तुमची मान्यता आहे का सांगा त्या गोष्टीला? विलासराव, आमचं स्वप्न आहे की विकसित भारत करणं. त्यासाठी जो कोणी आमच्या सोबत येईल त्या सगळ्यांना आम्ही सोबत घेऊन पुढे जाऊ. लोकशाहीची व्याख्या नाही, एमआयएमची आणि आमची वैचारिक मतभेद आहेत, ज्यांचे ह्यांच्यासोबत काय तुमचं सोबत गेले ना, पीडीपी सोबत गेलेले आहे. कुठे तुम्हाला वैचारिक भूमिका राहिली? पीडीपी सोबत गेलाय तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये. नाही, फक्त प्लीज अतुलराव बोलू द्या ना. डिबेट तुम्ही प्लीज थांबा. अतुलजी तुम्ही ज्येष्ठ आहात, जरा डिबेटचे नियम पाडू आणि मग तुम्ही उत्तर द्या. मुळामध्ये लोकशाहीची व्याख्या काय? लोकांनी लोकांकडून लोकांसाठी केलेलं राज्य. बहुसंख्य लोक आज भारतीय जनता पार्टी सोबत आहेत, देवेंद्रजींच्या पाठीशी आहेत, देवेंद्रजींना आशीर्वाद देत आहेत. जवळपास 132 जागा आम्ही विधानसभेला निवडून आल्या. माझा प्रश्न विचारू द्या मला. अतुलजी सगळेच येतात, फक्त तुम्ही दलित मुस्लिम काय म्हटलं, मामू के साथ गए. पाकिस्तान धारजीने स्टेटमेंट काय आहे? अतुलराव, जरा डिबेटचे नियम पाडूया ना जरा. नवनाथजी प्लीज माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. मला हे स्पष्ट कळलं, मला म्हणजे महाराष्ट्राला हे कळलं की शरद पवार साहेबांना येतो शिंदे साहेब, शरद पवार साहेबांना सोबत घेण्याच्या संदर्भात तुमचा आक्षेप नाहीये, बरोबर? अजिबात नाहीये. काँग्रेस त्यांना तरी कशाला ठेवता? नाही, काँग्रेसचे आमचे
आमचे वैचारिक मतभेद आहेत. काँग्रेसने या देशाचं सर्वाधिक नुकसान केलं, देशाचं वाटोळं कोणी केलं असेल तर ते काँग्रेसने केलं. घराणेशाहीवर चालणारा पक्ष म्हणजे काँग्रेस आहे. अरे मग तुमच्यासोबतचे सर्व पक्ष घराणेशाहीवाले आहे ना. आणि आमच्या घराणेशाहीला तुम्ही घेतलं विलासराव, तुम्ही किमान घराणेशाहीवर बोलू नका हो यापुढे. विलासराव ऐकून घ्या, ऐकून मग घ्या. सगळे घराणेशाहीचे पक्ष तुमच्या सोबत आहे. सगळे घराणेशाहीचे नेते जे आहेत ते तुम्ही सोबत घेतलेले आहे. मी आता किती नावं घेऊ महाराष्ट्रामध्ये? देशभरामध्ये घराणेशाहीतले तुम्ही घेतलेले लोक. तुम्ही अकाली दलासोबत गेले, तुम्ही शिवसेनेसोबत गेले, राष्ट्रवादीसोबत गेले. प्लीज सगळे घराणेशाहीचे पक्ष आहेत. नवनाथ, त्यांनी घराणेशाही सोडले तर प्रॉब्लेम नाही का त्यांचा? अतुलजी, काँग्रेसने अरे आमचा तर अध्यक्ष पण निवडला आम्ही. ब्लॉक अध्यक्ष असलेले व्यक्ती आमचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहेत. आमचा अध्यक्ष काय होत नाही. वेळ कमी आहे माझ्याकडे. शिंदे साहेब, आमची पार्टी मोठी आहे, थोडा वेळ दो. कुठली पार्टी मोठी आहे तुमची? सगळे आमच्या पार्टीचे लोक आलेले आहे. बरं ठीक आहे. हा. तुम्ही आता अतुल, एक शिंदे साहेब मला सांगा, विरोधी पक्षांसाठी सर्व्हायव्हल इश्यू आहे, सगळ्यात मोठा सर्व्हायव्हल इश्यू आहे. आणि हाच कार्यकर्त्याच्या मनात सुद्धा कार्यकर्ता अस्वस्थ होऊन जातोय की पर्याय नाही त्याच्याकडे, अपरिहार्य म्हणून जातोय. काय नेमकं सांगा. असं आहे की मी फार जबाबदारीने सांगतो की सध्या बघा सायना एनसी मॅडम म्हणाल्या, नवनाथ बन म्हणतायत. माझ्या माहितीप्रमाणे लोकप्रियता आता कोणत्या नेत्यामध्ये राहील नाही. फक्त आपण निवडून येण्यासाठी काय लागतं ते जो देतात त्याला महत्व आलेलं आहे. त्यामुळे सगळे पक्षात प्रवेश करतायत. माझ्या माहिती वैचारिक बांधिलकी वगैरे हे सगळे झूट आहे. आणि मला वाटतं की आता तुम्हाला खोटं सांगत नाही, बोली लागली जाते निवडून येणाऱ्या माणसाची. पक्षात प्रवेश कर, तुला इथे थँक्यू देतो. सर, हिंमत दाखवली तुम्ही. दोन कोटी रुपये 2 कोटी रुपये जर आपण त्या ठिकाणी एकेकाला प्रवेश देण्यासाठी देत असाल, कोण सामान्य माणूस निवडणूक उभा राहू शकतो? कोण राहू शकत नाही. आणि लढाई आहे, हे कधीतरी क्रांती होईल त्यावेळेला पर्याय नाही. तर आत्ताच्या घडीला पर्याय शून्य आहे. भूक फार आहे. तुम्ही उपऱ्यांना निष्ठावंतावर अन्याय होतो हा मुद्दा घेतलेला आहे. माझं म्हणणं आहे की आता निवडणूक देताना सायना एनसी म्हणतायत, नवनाथ बन म्हणतायत, त्याप्रमाणे किती राष्ट्रवादीची, शिवसेनेचे, त्यानंतर काँग्रेसचे घेतलेल्यांना तिकीट न देता, किती ज्या वेळेला पक्ष सत्तेत नव्हता तेव्हापासून कष्ट करणाऱ्या कुठल्या उमेदवारांना तुम्ही तिकीट देणार हे एकदा आकडेवारी जाहीर करा. आणि म्हणून आपण उगीच गप्पा मारतो त्याला काही अर्थ राहील नाही. सध्याच्या सर, मी तुमचे मनापासून आभार मानणार आहे. आज या व्यासपीठावर सगळे येतात, आपापली भूमिका म्हणतात, त्यांचं ते काम आहे. पण खरं बोलण्याचं धाडस खूप कमी लोक दाखवतात. आज तुम्ही वास्तव सांगितलेलं, ठीक आहे, तुमची भूमिका तुम्ही घेतलेली असेल, त्या भूमिकेच्या वर जनता ठरवेल योग्य अयोग्य, त्याच्याबद्दल हे आहे. पण इथलं वास्तव मांडण्याची हिंमत तरी तुम्ही दाखवलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. कारण कधीतरी हे सगळं मान्य केलं पाहिजे. अमोलजी, तुम्ही मात्र अजून मान्य करायला तयार नाहीयेत. शेवटची कमेंट काय मान्य करायला तयार? काय मान्य केलं पाहिजे? या राजकारणातलं जळजळीत वास्तव काय आहे? निष्ठावंतांची ते जे अवस्था काय आहे? म्हणतात ते म्हणतात की 2 कोटी 5 कोटी रुपये देऊन हे पक्ष प्रवेश होत आहेत. एकतर हे हवेत बाण मारल्यासारखी गोष्ट आहे. याचा काही कुठला पुरावा नाही. नंबर 1 ते कुठल्याही पक्षाच्या संदर्भात मला तर आज ही शंका आहे की आजच्या चर्चेमध्ये नसतं ना अमोल. ऐका शिंदे साहेब, कुठे आरोप करायचे आणि कोणी पैसे देऊन पक्षप्रवेश कोणी शिंदे करत साहेब. नसतो. आपली उभी पुरावे आहे देऊ. त्यांनी पक्षामध्ये घातली असते. पुरे देऊ, पुरावे द्यायचे असतील तर पुरावे द्यायची माझी तयारी आहे. माझं बोलण्यासाठी माझा वेळ ठीक आहे. थांबून ठेवा. सर, क्षणभर आपण असं समजलो, क्षणभर असं असेल